वर्ध्यात 18 फेब्रुवारीला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची सभा होणार। वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषदेतून माहिती। शिंदे सरकारच मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, मंत्री उदय सामंतांचा दावा। तर मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका सकारात्मक, सामंतांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची सकारात्मक भूमिका, जरांगे पाटलांनी आता थांबले पाहिजे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं आवाहन। मराठा आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा, पुढचे 3 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द। जरांगेंच्या पत्नीची सरकारला विनंती, माझ्या पतीला पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देऊ नका, मला माझा पती आणि आरक्षण दोन्ही हवं, सौमित्रा जरांगेंची सरकारला विनंती। मराठा आंदोलनासाठी नांदेडहून आंदोलक धनाजी पाटील बाईकवर प्रवास करत मुंबईत, जेवणाचं साहित्य, गॅस, झोपण्याचं सामान यासह मुंबईत दाखल। मराठा आंदोलक नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल, आंदोलकांसाठी नवी मुंबईकरांकडून जेवणाची सोय। शरद पवार गटाकडून मराठा आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, आमदार रोहित पवारांसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। जरांगेंच्या मराठा आंदोलनापाठोपाठ ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता परवानगी नाकारल्याची पत्रातून माहिती। जळगावचे माजी खासदार उल्हास पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, तर भीतीपोटी डॉक्टर उल्हास पाटलांनी भाजपात प्रवेश केला, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंची टीका। विरोधी पक्षात असल्यामुळे सरकारकडून छळण्याचा प्रकार सुरू, ईडी कारवाईवरून शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंचा आरोप। खासदार सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे विधिमंडळात उपस्थित, आमदार अपात्रता सुनावणीसाठी रेवती सुळेंची विधिमंडळामध्ये उपस्थिती। गेटवे ऑफ इंडियाजवळ आयोजित मुंबई फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पोलीस आयुक्तांची उपस्थिती, महाराष्ट्र सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटकडून फेस्टिवलचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।